DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बजरंग मित्र मंडळाच्या वतीने काल संध्याकाळी भव्य अशी विशेष चौक सभा आयोजित करण्यात आली होती. ही चौक सभा संत कबीर नगर येथे उत्साहात पार पडली. या चौक सभेला भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अभिजित चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांची उपस्थिती नागरिकांना मार्गदर्शन करत भाजपच्या विकासात्मक धोरणांवर सविस्तर भाष्य केले. यावेळी महेंद्र शिंदे, सागर वैद्य हे देखील उपस्थित होते. या सभेत भाजपचे उमेदवार प्रवीण फकीरा पाटील, कविता दशरथ लोखंडे, उषाताई हिरामण बेंडकोळी, अंकिता महेंद्र शिंदे यांच्यासह बजरंग मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान विविध मान्यवरांनी स्थानिक विकास, नागरिक सुविधा आणि आगामी योजनांवर आपले मत व्यक्त केले. यावेळी रश्मी हिरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत मतदान प्रक्रियेबाबत विरोधकांकडून चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप केला. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता विकासासाठी मतदान फक्त भाजपलाच करावे असे आवाहन त्यांनी केले. एकूणच संत कबीर नगर येथे पार पडलेली ही भव्य चौक सभा भाजपच्या प्रचाराला मोठे बळ देणारी ठरली. भारत माता की जय. या रस्त्याच्या भूमिपूजनाला मला सीमाताईंनी बोलवलं होतं आणि मी लहानपणापासून बदललेलं संत कबीर नगर. खरं तर या सगळ्या आपल्या शहरामधल्या वस्त्या या विचाराचं, वैचारिक क्रांतीचं, कष्टकऱ्यांचं आणि अण्णाभाऊ म्हणाले तसं की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्याच्या कष्टावरती, त्याच्या हातावरती वसलेली. जेवणाची वेळ होत आली मला माहिती आहे, पण अगदी थोडक्यात मला आवाहन करायचंय. कविताताई लोखंडे, उषाताई बेंडकोळी, आमच्या अंकिताजी शिंदे, प्रवीण पाटीलजी, या चौघांनाही कमळाचं बटन दाबून आपल्याला विजय करायचा आहे. एक इथं विषय सुरू होता, आता पटकन सांगतो. 2-3 गोष्टीच मी बोलेन, जास्त बोलणार नाही. कमळाचा प्रचार करायला आलोय. संबंध महाराष्ट्रामध्ये कमळाचा प्रचार मी करत असतो. रोज संध्याकाळी तुम्ही टीव्हीवरती वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वरती पक्षाच्या वतीने बोलताना तुम्ही मला पाहिलं असेल. बघा, असली की नकली हा फैसला आपल्याला करायचा. आपण सगळे इथं भगवान बुद्धाच्या विचाराचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं आहोत. ज्यांनी संबंध आयुष्यभर बाबासाहेबांना छळलं, भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये पाडलं, त्यांना मदत करायची, त्यांच्या सोबत असणाऱ्यांना मदत करायची, ही भारतीय जनता पार्टीला मदत करायची. ज्या भारतीय जनता पार्टीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही झाला नव्हता. भारत रत्न हा खिताब बाबासाहेबांना देण्याकरता इतकी वर्ष वाट पाहावी लागली. भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं लागलं. तेव्हा माझा महामानव, ज्यांच्या विचारावरती मी आयुष्यात चालतो, त्या बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न किताब देण्याकरता भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं लागलं. बघा, आपण सांगितलं पाहिजे आणि ताई आम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे आपण करतो काय. माझ्या टीम मध्ये माझा सहकारी अमित गोरखे, इथे मातंग समाजाचे माझे बंधू असतील, भगिनी असतील, आहेत का? आपला मातंगाचा आमदार इतका तरुण मुलगा असाच सहज पटकन होईल असं वाटलं होतं कधी? साहेबांनी ठरवून केलं. का केलं तर आतापर्यंत जे गोरगरीब समाज आहे त्या महाराष्ट्रामधले, ज्यांच्यावरती फक्त सत्ता गाजवली काही लोकांनी, त्यांना जर सत्तेमध्ये वाटा देण्याचं काम केलं असेल तर माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, भारतीय जनता पार्टीने केलं. अतिशय अभिमानानं सांगतो, अतिशय अभिमानानं सांगतो. चर्मकार समाज असेल, वलार समाज असेल, मातंग समाज असेल, छोटी माणसं आहेत. नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूरला जिल्ह्याचा अध्यक्ष मातंग समाजाच्या माझ्या टीम मधला प्रवक्ता केलाय. मला प्रचंड अभिमान या सगळ्याचा आहे. छोट्या छोट्या या जाती ज्यांना आजपर्यंत कधीच आवाज प्राप्त झाला नव्हता, आम्ही करतोय आणि आम्ही सांगणार. का सांगणार तर तुमच्यापर्यंत येऊन सांगणार. इथल्याही विषयामध्ये ताई जागा पीडब्ल्यूडीची आहे, काही इथले लोडबंगाल सगळं भानगड झाली, तुम्हाला माहिती मलाही माहिती. शेवटी राज्याच्या राजकारणामध्ये एक लक्षात ठेवा बंधू भगिनींनो, 1 नंबरच खरा असतो, मुख्यमंत्रीच खरा असतो. 2 नंबर 3 नंबरला काय अर्थ नसतो. त्यामुळे कुणी तुमच्या इथले 4 लोक घेऊन जाऊन कुठल्या एखाद्या मंत्र्याकडे नेऊन बसवलं असेल आणि सांगितलं असेल आम्ही तुमचं काम केलं, हे सगळं खोटं आहे. मी रोज राज्याच्या राजकारणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या आसपास जवळ वावरत असतो. सीमाताईंचा किती शब्दाला मान आहे, सन्मान आहे हे मुंबईत बसून मी रोज बघत असतो, रोज पाहत असतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा, आजचं मरण उद्यावर ढकलून कोणी तुम्हाला सांगत असेल की हो हे आम्ही केलं, हे खरं नाही, हे लक्षात ठेवा. मी काय म्हणतोय ते इथल्या कारभाऱ्यांना कळत असेल, कळतंय ना? नक्की
आता इथे सिमेंटचा रस्ता झालाय, उद्या वस्तीतले सगळे प्रश्नही सुटतील. जास्त वेळ आपला मी घेणार नाही, थोडासा वेळ घेतला, पण या अशा प्रचार सभांच्या निमित्तानंच हे मुद्दे सामान्य जनतेपर्यंत आले पाहिजे, हे कायम लक्षात ठेवा. शेवटी तुमच्यासाठी कोण करतंय? या देशामधले आदिवासी, या देशामधले मागासवर्गीय, या देशामधले पिछडे, या देशामधले दलित, यांच्याशी पहिल्यांदा सगळ्या पद्धतीच्या साखळ्या बेड्या तोडून कोण मिसळत असेल तर ते मोदीजी मिसळत आहेत. माझ्यासारख्याला राज्यामध्ये संधी देत आहेत. माझ्या बरोबरचे 3 लोक जे निवडणूक लढवू शकणार नाहीत त्यांना थेट विधान परिषदेवरती घेतला. आज भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे, आमच्याकडे विधान परिषदेवरती येण्याकरता रांगा लागतात, तो रांगा, पण तिथे मातंग समाजाच्या, नवबौद्ध समाजाच्या, चर्मकार समाजाच्या, आदिवासी समाजाच्या मुला मुलींना स्थान दिले आणि ते आमदार आज तुमचे प्रश्न मांडण्याकरता विधिमंडळामध्ये, सभागृहामध्ये, आणि हे आम्ही केलंय म्हणून त्या हक्कानं माझ्या भावा बहिणींना तुमच्याकडे मत मागतोय. या माणसांचे हात मजबूत करा, ते आपल्याला पाहिजे ते देतील. पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करतो, भारतीय जनता पार्टी ज्यांचं मतदान आहे त्यांना पण तुम्ही सांगा, कमळाचंच बटन दाबायचं. आपल्या देशात नरेंद्र मोदी अतिशय चांगलं काम करता आहेत. तुम्हाला माहिती का, आंबेडकरांचं लंडन मध्ये असलेलं घर कोणी विकसित केलं? तिथे आंबेडकरांचं स्मारक आपण बांधलं आहे, ते नरेंद्र मोदींनी बांधलं. आतापर्यंत काँग्रेसच्या सरकारांनी आंबेडकरांचं नावाचा फक्त वापर केला आणि फक्त मतं खाल्ली, परंतु भारतीय जनता पार्टीने, आमच्या लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं तर लंडन मध्ये असलेल्या त्यांच्या घराचं सुद्धा नूतनीकरण केलं आणि तिथे त्यांनी आंबेडकरांचं स्मारक बांधलेलं आहे. असं आम्ही सगळ्यांचा विचार करणारे आमचा पक्ष आहे. आणि फक्त बुद्धविहारच नाही, फक्त मंदिरच नाही, परंतु प्रवीण दादा त्यांनी सांगितलं की गंगापूर मध्ये तिथे कब्रिस्तान आहे आणि आपले जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना तिथे जाता सुद्धा येत नव्हतं. इतका खराब रस्ता त्या कब्रिस्तानचा होता. त्या मुस्लिम बांधवांचं सुद्धा काम सीमाताईंनी केलं. त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही जातीवादीत न पडता जो आपल्या दारात येतो त्याचं काम आम्ही 100% करून देतो. तुमचे पण जे काही कामं आहेत ते 100% करू. तुम्ही आमच्यावरती विश्वास दाखवा, आम्हाला प्रेम द्या, आम्हाला तुम्ही मतं द्या, कमळाचं बटन दाबा, नक्कीच तुमचे सगळे कामं मार्गी लावू. मला इथे DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.